आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. इचलकरंजीची रेल्वे लाईन रद्द करण्याचा प्रस्ताव आल्यानंतर या इचलकरंजीनं ज्या खासदारांना लोकसभेत पाठवलं ते धैर्यशील माने हे हसत हसत मूक संमती देत रेल्वे रद्द होत असताना कोणताही त्यांनी ब्र शब्द काढला नाही अशा निष्क्रिय खासदाराला धडा शिकवणार असल्याचं सांगत इचलकरंजीच्या रेल्वे कृती समितीनं खासदार धैर्यशील माने यांचा निषेध करत यापुढं इचलकरंजीच्या रेल्वेसाठी आरपारची लढाई आणि जनजागृती मोहीम करण्याचा इशारा इचलकरंजी रेल्वे कृती समितीचे निमंत्रक अजय जाधव आबा यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. यामुळं आता इचलकरंजीच्या रेल्वेसाठी पुन्हा एकदा रान उठणार आहे. 5,000 कोटी रुपये GST भरणाऱ्या इचलकरंजीला रेल्वे मंजूर झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या रेल्वेला हिरवा कंदील मिळाला आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नारळ फोडला. पण इचलकरंजीचे खासदार आणि आमदार यांनी म्हणावा तसा पाठपुरावा न केल्यामुळं इचलकरंजीत रेल्वे येण्याचं स्वप्न अधुरच राहिलं. नुकतीच रेल्वेबाबत एक बैठक झाली. या बैठकीत खासदार धैर्यशील माने हे जातीनं हजर होते. ज्यावेळी इचलकरंजीच्या रेल्वेचा प्रश्न समोर आला त्यावेळी हसत हसत याच खासदारांनी इचलकरंजीच्या रेल्वेचं काय झालं असं म्हटलं. याचाच अर्थ या खासदारांना या रेल्वेचं गांभीर्यच नाही असं दिसून येतं. उलट त्यांनी रेल्वे कॅन्सल झाली असं म्हटल्यानंतर त्याच बैठकीत आवाज उठवणं गरजेचं होतं. पण त्यांनी तसं न करता हे सर्व निमूटपणे ऐकले आणि त्यातून बाहेर पडले. ज्या इचलकरंजीनं तुम्हाला पराभवातून बाहेर काढलं त्याच इचलकरंजीशी तुम्ही गद्दारी करत आहात असा जाहीर आरोप रेल्वे कृती समितीचे निमंत्रक अजय जाधव आबा यांनी पत्रकार बैठकीत केलाय. इचलकरंजीच्या रेल्वेसाठी खासदार आणि विद्यमान आमदारांना काही देणं घेणं नाही असं चित्र सध्या दिसतंय. रस्ते गटारीसाठी 100, 200 आणि 400 कोटी आणता, मग इचलकरंजीच्या रेल्वेसाठी राज्य शासनाचा वाटा भरण्याबाबत तुम्ही का प्रयत्न करत नाही? केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकी रक्कम जर राज्य शासनानं भरली आणि त्यासाठी तुम्ही खासदार आणि आमदारांनी प्रयत्न केला तर हे रेल्वेचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं असतं. पण तुम्हाला केवळ या रस्ते गटारीमध्ये टक्केवारी मिळते, रेल्वेत काही मिळत नाही म्हणूनच तुम्ही प्रयत्न करत नाही असाच त्याचा अर्थ होतो असा संताप अजय जाधव आबा यांनी व्यक्त केलाय. या पुढील काळात आता इचलकरंजीसाठी कोणतीही लढाई करावी लागली तरी ती करायला आम्ही तयार आहोत. आता यापुढं इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग कोणताही कितीही कोणीही विरोध करू दे त्याला न डगमगता आपण आता या रेल्वेसाठी आरपारची लढाई करणार असल्याचं सांगत शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, गणेश मंडळं, त्याचबरोबर आजी माजी आमदार, आजी माजी खासदार यांना साकडं घालणार असून रेल्वेसाठी आता कोणत्याही परिस्थितीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अजय जाधव आबा यांनी दिला आहे. आज इचलकरंजीत तुम्हाला बोलवल्याचं कारण काल इचलकरंजीच्या रेल्वे लाईन रद्द झाली असं ऐकायला वाचण्यात आलं आणि कालपासून आमचं मन अस्वस्थ झालं की इचलकरंजीत रेल्वे येत्याने रद्द कशी काय होऊ शकते. इचलकरंजीत 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेला 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन इथल्या इचलकरंजीच्या आमदारांनी आणि इचलकरंजीच्या खासदारांनी रद्द केला. त्यांच्याच नेत्यांनी मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रेल्वे मंत्र्याने रेल्वे लाईन मंजूर केली. 10-12 कोटी रुपये ते खात्यावर पाठवले आणि त्याच पक्षाचे आमदार आणि त्याच पक्षाच्या मतावर निवडून आलेले खासदार परवा दिवशी पुण्यामध्ये रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये खासदार हसण्यावर घालवतात आणि इचलकरंजीच्या रेल्वे लाईनचा प्रश्न धसाला लावत नाहीत. त्या मीटिंगमध्ये मी मुख्यमंत्र्यांकडे 100 कोटी रुपये
ट्रान्सफर करायला लावतो असं म्हणत नाहीत आणि इचलकरंजीचा रेल्वे लाईन रद्द करण्यात हसत हसत मूकसंमती दिल्याचा प्रकार खासदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून त्या खासदारांचा आणि इचलकरंजीचा आमदार रेल्वेला आडवा पाय मारतोय हे जग जाहीर आहे. ह्या दोघांचाही निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि म्हणून जोपर्यंत इचलकरंजीला रेल्वे येत नाही तोपर्यंत इचलकरंजीच्या जनतेचं जनजागृती करणार आणि इचलकरंजीला रेल्वे न आणणाऱ्या खासदारला इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही आणि इचलकरंजीत रेल्वे न आणणारा आमदार इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही अशी जनजागृती आम्ही इचलकरंजीत करणार. आणि या दोघांनाही इचलकरंजीत रेल्वे आणायला लावल्याशिवाय भाग पडल्याशिवाय राहणार नाही ही अशी भूमिका आम्ही इचलकरंजीत घेतलेली आहे. आणि त्याच्यात उद्याच्या काळात एक महिनाभर आम्ही इचलकरंजीतल्या सामाजिक संघटना, इचलकरंजीचं बार असोसिएशन, इचलकरंजीचं व्यापारी असोसिएशन, इचलकरंजीचे सूत व्यापारी, इचलकरंजीचे राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही भेटणार आहे. आणि इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी तुम्ही जनजागृती करा आणि रस्त्यावर या आणि इचलकरंजीला सगळ्यांना मिळून या इचलकरंजीला रेल्वे आणूया असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इचलकरंजीचा विरोधी पक्ष गावात आहे का नाही हेच मला समजणं झालंय. कारण काल इचलकरंजीत आमदार खासदारांनी रेल्वे रद्द करायचा डाव आखल्यानंतर इचलकरंजीचा विरोधी पक्ष तुटून पडला पाहिजे होता. पण विरोधी पक्ष सगळे शांत आहेत म्हणून आज आम्हाला तुम्हाला बोलवून घेऊन आमची भूमिका मांडावी लागली आणि उद्याच्या काळात इचलकरंजी जनजागृती करणार हे सांगावं लागलं. आणि उद्याच्या काळात या रेल्वेसाठी तुम्ही हे याच्यात सहभागी व्हावं एवढी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात रेल्वे येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण या आमच्या खासदार आणि आमदारांनी केवळ आणि केवळ टक्केवारीतली कामं करण्यात धन्यता मानली आहे. रेल्वेसाठी त्यांना काही देणं घेणं नाही, म्हणूनच त्यांनी हसत हसत या रेल्वे रद्दचा निर्णय मान्य केला असंच म्हणावं लागेल. पण काहीही झालं तरी या इचलकरंजीत रेल्वेचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा ठाम निर्धारसुद्धा अजय जाधव आबा यांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार बैठकीत रेल्वे कृती समितीचे अजय जाधव, रमेश शर्मा, नंदूजी बांगड, धर्मराज जाधव, मारुती पाटील, पांडुरंग पिसे, संदीप ढोले, विकी लोकरे, अशोक पाटणी, संजय चिंदके, दीपक पंडित, संतोष अडसुळे, महेंद्र जाधव, बाळासाहेब नरशेट्टी, बाळकृष्ण तोतला, प्रदीप कांबळे उपस्थित होते.